अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। वर्षातील पहिला गुरुपुष्य अमृत योग लवकरच येणार आहे, तो म्हणजे येणाऱ्या गुरुवारी अवघ्या 2 दिवसांनी येणार आहे गुरुपुष्य अमृत योग। गुरुपुष्य अमृत योग हा वर्षातील पहिला 23 एप्रिल रोजी आलेला आहे आणि प्रत्येक गुरुपुष्य अमृत योग हा गुरुवारच्याच दिवशी येतो, म्हणून या योगाला गुरुपुष्य अमृत योग असं देखील म्हटलं जातं। या योगावरती आपण केलेली शुभ कार्य एकदम सफल होतात आणि आपल्याला त्याचं शुभ फळ देखील मिळत असतं। एखादा बंद पडलेला व्यवसाय असेल, तो नव्याने सुरुवात करायचा असेल, नवीन व्यवसाय नव्याने सुरुवात करायचा असेल, एखादा बिझनेस सुरू करायचा असेल, नोकरी सुरू करायची असेल, नोकरीमध्ये काही बदल करायचे असतील तर सगळ्यात उत्तम दिवस सोनं चांदी खरेदी करणे, एखादी प्रॉपर्टी खरेदी करणे, गाडी खरेदी करणे, तुम्हाला जे हवं आहे ते खरेदी करण्यासाठी अतिशय सुंदर दिवस तो म्हणजे गुरुपुष्य अमृत योग। या दिवशी नगभर म्हणजे एक थोडंसं छोटी तार जरी सोन्याची विकत घेतली ना तरी देखील कधीही आपल्याला आपलं सोनं विकायची गहाण ठेवायची गरज पडत नाही। कधीही आपल्यावर तशी वेळ येत नाही, त्या पद्धतीचा प्रसंग देखील आपल्यावरती येत नाही आणि आपल्याजवळ जे काही आहे ते चिरकाल टिकत असतं। यासाठी आपल्याला गुरुपुष्य अमृत योगावरती काही विशेष अशा सेवा करायच्या असतात ज्या लक्ष्मी प्राप्तीच्या असतात आणि या सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी चिरकाल टिकत असते, एवढं लक्षात घ्या। कारण लक्ष्मी माता ही चंचल आहे हे सगळ्यांना माहिती आहे, बरोबर। लक्ष्मी माता एका जागेला कधीच स्थिर राहत नाही, त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी, तिला आपल्या घरामध्ये थांबवण्यासाठी, आपल्या घरावरती तिचा कृपाआशीर्वाद मिळवून घेण्यासाठी फक्त कधीतरी उठून सेवा करायची असं नाही, तर गुरुपुष्य अमृत योगावरती सेवा केल्याने आपल्याला त्याचं विशिष्ट असं फळ मिळत असतं। आज आपण पाहणार आहोत गुरुपुष्य अमृत योगावरती लक्ष्मी प्राप्तीची आणि अतिशय आवडती माता लक्ष्मीला आणि लवकरात लवकर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर याहून सुंदर सेवा नाही असं म्हटलं तर चालेल। सोन्याहून पिवळी अशी ही सेवा आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी, लवकरात लवकर प्रसन्न करणारी ही सेवा आहे, ती म्हणजे 24 दिवसांची सेवा, 12 फुलवातींची सेवा। आपल्याला 12 फुलवातींची सेवा करायची आहे, तर ही सेवा कशा पद्धतीने करायची हे देखील तुम्हाला माहिती असेल, कारण तुम्ही याच्या अगोदर सेवा केली असेल। आता जे नवीन सेवेकरी जुळत आहेत किंवा तुम्हाला देखील नव्याने जाणून घ्यायचं आहे कशा पद्धतीने करायचं, तरी देखील तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथेच मिळतील। आता सगळ्यात अगोदर बघा, नियम अटींचं भरपूर दडपण असतं आपल्याला की काय होईल आणि काय नाही। तर सगळ्यात पहिला नियम, मांसाहार पूर्णपणे बंद। ही सेवा चालू असताना मांसाहार करून चालत नाही, त्यामुळे मांसाहार बंद ठेवायचा आहे, परान्न वर्ज्य करायचं आहे, दुसऱ्याच्या घरचं खाऊ नका, कारण तुम्ही अत्यंत प्रभावी व दिव्य अशी सेवा करत आहात, ती म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची आणि या सेवेतून तुम्हाला भरपूर काही मिळणार आहे। यासाठी तुम्ही मांसाहार आणि परान्न दोन्ही पूर्णपणे बंद ठेवायचं आहे। बाकीच्या अशा कोणत्या वेगळे नियम याला नाही आहेत। सुद्धा विटा आला तर ती सेवा स्टॉप करावी लागेल। मासिक पिरियडच्या वेळेस फक्त 4 दिवस स्किप करायचे आणि पुढे सेवा कंटिन्यू ठेवायची आहे। आता हे झाले नियम अटी तुम्हाला सांगितलं। आता दुसरा प्रश्न येतो तो फुलवातींचा, कारण बघा आता फुलवात पेटवायची कशात किंवा प्रज्वलित कशात करायची असं सांगितलं जाते की चांदीच्या दिव्यामध्ये प्रज्वलित करावी। असेल तुमच्याकडे तर घ्या, नसेल तर खर्चात पडू नका किंवा याच्यामध्ये सेवा केल्यानंतरच फळ मिळणार आहे असं अजिबात नाहीये। तुम्ही अगदी मातीचा जरी दिवा घेतला, स्टीलचा घेतला, तांब्याचा घेतला तरी देखील चालतो, फक्त चांदीचाच घ्यावा असं नाहीये। कोणताही दिवा घ्या, पण घेताना थोडी मोठ्या साईजमध्ये घ्यायचा, ते का ते तुम्हाला पुढे कळेलच। आता बघा, पहिल्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग आहे, कधी आहे? गुरुवारी, येणाऱ्या गुरुवारी 23 एप्रिल रोजी आहे गुरुपुष्य अमृत योग। तर गुरुपुष्य अमृत योग हा गुरुवारी रात्री सुरू होणार आहे, कारण ज्या दिवशी आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या दिवसाची सेवा आपल्याला पुष्य नक्षत्रामध्येच करावी लागते, एवढं लक्षात घ्या। त्यामुळे कधीही उठून तुम्ही गुरुवारी कराल असं नाहीये, नंतर तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता बाकीच्या दिवशी, पण सुरुवात करताना मात्र पुष्य नक्षत्रावरती सुरू करावी लागते। तर गुरुवारी रात्री 8:57 पुष्य नक्षत्र, गुरुपुष्य नक्षत्राला सुरुवात होणार आहे आणि पहाटे 6:17 असणार आहे। म्हणजे तुम्ही या सेवेला सुरुवात बघा अगदी 8:57 म्हणजे तुम्ही 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6 वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही या सेवेला सुरुवात करू शकता, पण पुष्य नक्षत्रातच सेवा करण्याला अतिशय महत्त्व आहे, इतकं तुम्ही जाणून घ्या। त्यामुळे गुरुपुष्य नक्षत्रामध्ये या सेवेला सुरुवात करायची आहे। नंतर दुसरा पुष्य नक्षत्र डायरेक्ट बघा
21 मेला आहे, दुसरा पुष्य नक्षत्र 21 मेला आहे. काही कारणास्तव तुम्हाला या महिन्यामध्ये सेवा करता नाही आली तर तुम्ही 21 मेला म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही सेवा करू शकता. पण बघा, या सेवेला अधूनमधून सेवा सुरू करून चालत नाही. ही गुरुवारची आणि गुरुपुष्य नक्षत्रावरतीच या सेवेला सुरुवात करावी लागते. पहिल्या दिवशी बघा, आता तुम्हाला फुलवाती सगळ्यांना माहिती आहे, स्क्रीनवरती देखील दिसत असेल. फुलवाती तुम्हाला लागणार आहेत, फुलवाती लागणार आहे आणि देशी गाईचं शुद्ध तूप, शुद्ध देशी गाईचं तूपच लागणार आहे. तेल लागेल का, चालेल का, घरातलं तूप चालेल का, नाही, शुद्ध देशी गाईचंच तूप. तेवढा खर्च आपण करू शकतो. त्यामुळे शुद्ध देशी गाईचं तूप आणायचं आहे. छोटासा डब्बा आणा, तो तुम्हाला पुरेल 24 दिवस, बरोबर. तर ते 2 गोष्टी तुम्हाला लागणार आहेत, फुलवाती आणि शुद्ध देशी गाईचं तूप आणि एक दिवा. तर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. पहिल्या दिवशी एकच फुलवात घ्यायची आहे, पहिल्या दिवशी एकच फुलवात घ्यायची आहे. ती व्यवस्थित चांगली डीप करून ठेवायची आहे तुपामध्ये, जेणेकरून ती व्यवस्थित प्रज्वलित होईल, कारण आपल्याला त्याच्यावरती सेवा करायची आहे. फुलवातींचं ऐकून घ्या. पहिल्या दिवशी फक्त एकच फुलवात, दुसऱ्या दिवशी मात्र तुम्हाला 2 घ्यायच्या आहेत फुलवाती. 2 फुलवाती घेऊन व्यवस्थित प्रज्वलित करायच्या आहेत. 2-2 सेपरेट नाही, त्याचा एकच बंच तयार करायचा आणि 2 फुलवाती लावायच्या. तिसऱ्या दिवशी 3 फुलवाती, चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8 फुलवाती जाळायच्या आहेत. 9व्या दिवशी 9 फुलवाती घ्यायच्या आहेत. 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11 फुलवाती घ्यायच्या आहेत आणि 12व्या दिवशी 12 फुलवाती व्यवस्थित तुपामध्ये डीप करून ठेवायच्या आहेत. आणि एवढा मोठा, त्यासाठी आपल्याला एवढ्या साईजचा दिवा लागणार आहे, बरोबर, ज्यामध्ये 12 फुलवाती बसतील असा दिवा लागणार आहे. म्हणजे 1 ते 12 पहिल्यांदाच चढत्या क्रमाने जायचं आहे 1 ते 12 पर्यंत, नंतर 12 पासून 1 पर्यंत तुम्हाला उतरत्या क्रमाने यायचं आहे. म्हणजे पहिल्या दिवसापासून 12व्या दिवसापर्यंत तुम्हाला 12 फुलवाती झाल्या. परत 13व्या दिवशी परत 13 वाती नाहीत घ्यायच्या, 13व्या दिवशी 12च फुलवाती घ्यायच्या. म्हणजे 12व्या दिवशी 12 फुलवाती आणि 13व्या दिवशी देखील 12 फुलवातीच घ्यायच्या आहेत. नंतर 14व्या दिवशी 11, नंतर 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अशा पद्धतीने उतरता क्रम करत करत 24व्या दिवशी शेवटच्या दिवशी एकच फुलवात परत येणार आहे. पहिल्या दिवशी 1 आणि नंतर शेवटच्या दिवशी 1 असं चढत्या क्रमाने जायचं आहे आणि उतरत्या क्रमाने यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने या फुलवाती लागणार आहेत. यासाठी तूप लागणार आहे. तुपामध्ये चांगलं डीप केल्या म्हणजे व्यवस्थित प्रज्वलित होतात, व्यवस्थित त्या जळतात. त्यामुळे आपल्याला ही सेवा मोठा दिवा लागणार आहे. त्याच्यामध्ये जी प्रज्वलित झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी राख राहते ती फेकून द्यायची नाही. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एका डब्बीमध्ये ती साठवून ठेवायची आहे. एवढे एक लक्षात घ्या, कारण आपल्याला याच्यावरती आपण सेवा करणार आहोत आणि लगेच निर्माल्यात टाकायचं नाही, तर शेवटच्या दिवशीच तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला 1 ते 24 दिवसांची ही सेवा असणार आहे. 24 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. 23 एप्रिलपासून या सेवेला सुरुवात होणार आहे. आपल्या अशी 24 दिवसांची सेवा करायची. मध्ये मासिक धर्म वगैरे आला तर तुम्ही ते 4 दिवस स्किप करायचे आहेत आणि 5व्या दिवशी पुन्हा आहे तशी कंटिन्यू करायची आहे सेवा. जर लग्न कार्य असेल किंवा या गावातून त्या गावात जायचं असेल तर तुम्ही जाऊन येऊ शकता, मात्र दुसरा दिवस स्किप करायचा नाहीये. एवढी एक गोष्ट लक्षात घ्या, कारण या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. फक्त मासिक पिरियड्समधले 4 दिवस स्किप केले तर चालतात, बाकीचे दिवस स्किप करून चालत नाही. एवढी एक काळजी घ्यायची. आता सेवा काय करायच्या, सगळ्यात महत्त्वाचं सेवा काय करायच्या बघा. आपण पहिल्या दिवशी 1 फुलवात प्रज्वलित केली आहे, तिथे हात जोडून व्यवस्थित बसायचं आहे, बसायला आसन घ्यायचं आहे आणि तुम्हाला पहिल्यांदा 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये म्हणा किंवा प्राकृतमध्ये म्हणा, पण संस्कृतमध्ये छोटंसं आहे, प्राकृतमध्ये म्हणजेच मराठीमध्ये खूप मोठं आहे, तुमचा खूप वेळ जाईल. त्यामुळे संस्कृतमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. थोडंसं आहे, लगेच होऊन जाईल. संस्कृतमध्ये बोलायचं आहे 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र फलश्रुतीसहित. दुसरं आहे श्रीसुक्तम. श्रीसुक्तम वेळात देखील 1 वेळा बोलायचं आहे फलश्रुतीसहित. नंतर 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवार्णव मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची आपल्याला घ्यायची आहे. आपल्या गुरूंची 1 माळ घ्यायची आहे. बघा, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा फलश्रुतीसहित, श्रीसुक्तम 1 वेळा फलश्रुतीसहित, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवार्णव मंत्र आणि 1 माळ तुम्हाला आपल्या महाराजांची घ्यायची आहे, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची. या सेवा आपल्याला करायच्या आहेत. ह्या सेवा केल्यामुळे असं नाही की आपल्याला एकदम घबाड काहीतर घावणार आहे आणि आपल्याला गडगंज पैसा येणार आहे आपल्याकडे, तर असं अजिबात नाही आहे. जी आपल्याकडे प्राप्त लक्ष्मी आहे ती आपली प्राप्त लक्ष्मी स्थिर राहते. कारण बघा, कधीही तुम्ही लक्ष द्या, आपल्या घरामध्ये आलेला पैसा येतो तर येतो लेट पण जातो पटकन.
चुटकीसरशी 2 दिवसात तुमचा घरात आलेला पैसा आहे काय नाही काय असा होतो, स्थिर राहत नाही, घरात पैसा टिकत नाही। त्यामुळे ही सेवा करायची आहे। आपली जी प्राप्तलक्ष्मी आहे ती प्राप्तलक्ष्मी स्थिर राहावी आणि आपल्याला धनप्राप्तीचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध व्हावेत आणि आपल्याला या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळावा, यासाठी आपल्याला ह्या सेवा अतिशय प्रभावी व प्रचंड प्रभावी आहे असं म्हटलं तरी देखील चालेल। आणि ही सेवा आवर्जून करा, प्रत्येकाने करा। आणि नाही या योगावरती करता आली तर पुढच्या महिन्यात परत गुरुपुष्यामृत योग येणार आहे, त्यावेळेस तुम्ही सुरुवात केली तरी देखील चालणार आहे। अशा पद्धतीने प्रत्येकाने ही सेवा करायला अजिबात विसरायचं नाहीये। तरी देखील तुमच्या काही शंका असतील या संबंधित तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करा, सबस्क्राईब करत जा। पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।